पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या व्यावसायिक भागीदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल. मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप. एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं मात्र नाव नाही. पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी हात झटकले. प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांचं वक्तव्य. मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवरील कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अचानक सुरू झालेल्या लोकलनं रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना उडवलं. दोघांचा मृत्यू, 2 जखमी. मुंब्र्यातील रेल्वे अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या 2 अभियंत्यांच्या अर्जावर आज सुनावणी. अटकेपासून बचावासाठी दोघांचा कोर्टात अर्ज. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव याची रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये दबंगगिरी. शिंदेंच्या युवसेना उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण. व्हिडिओ व्हायरल. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा 3रा दिवस. नांदेड, हिंगोली, परभणीतील अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधणार. सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, ठाकरेंचा सवाल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी. 2.5 कोटींची सुपारी दिल्याची चर्चा. 2 संशयित ताब्यात. मुंडे आणि विखेंकडून सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न. भारतीय महिला क्रिकेट संघ आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. महिला खेळाडूंचा सत्कार करणार. उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादवचा विशेष गौरव. वंदे मातरम गीताला आज 150 वर्ष पूर्ण. मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन. तर पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करणार. एलॉन मस्कला वर्षाला $1,00,000 कोटी पॅकेज. टेस्लाच्या 75% जास्त भागधारकांची मस्कच्या नव्या पगाराला मंजुरी. $1 ट्रिलियन पगार मिळवणारा मस्क पहिला माणूस. ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी मुंबईतील नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आज पार्थिवावर अंत्यसंस्कार.